नमस्कार मित्रांनो. थायरोकेअर ही एक पॅथॉलॉजीची टेस्ट असते ते करतात. ओके, थायरॉईड टेस्ट ज्याला म्हणतात ते लॅबोरेटरीजमध्ये डॉक्टर लाल पार्क लॅब, मेट्रोपोलिस लॅबोरेटरीज, ज्याचं इक्विटी फक्त 10 कोटी आहे. आणि तिसरी आहे ती थायरोकेअर लॅबोरेटरीज. तर ही थायरोकेअर लॅब ही खूपच प्रॉफिटेबल कंपनी आहे. आणि सध्या माहिती आहे तुम्हाला, सारखेच आपल्याला लॅबला जायला लागतं, दरवर्षी एकदा तर करायलाच लागतं सगळ्या चाचण्या. त्याच्यामध्येच थायरोकेअरची पण एक कॉन्ट्रीब्युशन असतं. थायरोकेअर हा फेस व्हॅल्यू 10 आहे, हा याचा प्लस पॉईंट आहे. इक्विटी 53 करोड आहे, 53 कोटी. ROE 16% आहे, ROC 25% आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. PE मात्र 49 आहे, 43 आहे, थोडा महाग वाटतं आहे. पण तरीसुद्धा आताचंच मार्केट अजून पडेल. ओके, ॲज वी स्पीक अजूनही इराणचं युद्ध काही संपलेलं नाही, एक आठवडा संपलेला आहे. आणि ह्याचा 1 इयर लो होता 247, सध्या 360 365च्या सुमारास असू शकतो. आणि एप्रिल 2023ला 152 होता. ओके, आता तो काही परत 152ला येणार नाही. तरीसुद्धा ही हायली प्रॉफिटेबल कंपनी असल्यामुळे याचा आपण व्हिडिओ करतो. DII 20% होल्ड करते, म्हणजे म्युच्युअल फंड्स. आणि आधी 15% होते एका वर्षापूर्वी. FIIचे 5%, आधी 10% होते. प्रमोटरचे 61% आहेत, आधी 71% होते. त्यामुळे प्रमोटरचे कमी झालेले आहेत. त्याचा जो मेन माणूस होता, ओनर, त्यांनी ही कंपनी विकलेली आहे. पण तरीसुद्धा तो या कंपनीमध्ये ऑनरी बेसिसवर किंवा मी सॅलरी काम करतो आहे. ओके, त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल, बघा तुम्ही, प्रमोटर ऑफ थायरोकेअर, हे तुम्ही गुगलवर छापलं तर तुम्हाला लगेच मिळेल. आणि पब्लिकचे 14%, जे आधी 11% होते. त्याचा रेव्हेन्यू वाढतच चाललेलं आहे. गेल्या 5 वर्षाचं बघितलं आपण, त्याचं तुम्ही PPT जर बघितलं तर रेव्हेन्यू यावेळेला 700 कोटी आहे आणि गेल्या वर्षी होता 571 कोटी. ओके, नंतर प्रॉफिटॅबिलिटी बघितलं तर टोटल कम्प्रेन्सिव्ह इन्कम 89 करोड, म्हणजे 89 करोडांना प्रॉफिट झाला. आणि नेट कॅश किती आली कंपनीकडे, तर 191 कोटी आली यावर्षी. गेल्या वर्षी होती 167 करोड. त्यामुळे गॅलपिंग स्पीडनी हा शेअर चा परफॉर्मन्स वाढणार आहे. ओके, प्रॉफिटेबिलिटी जशी वाढते क्वार्टर ऑन क्वार्टर, तसंच हा शेअरसुद्धा हळूहळू वाढत जाईल. डिव्हिडंडने 21 रुपये दिले, गेल्या वर्षी 16 रुपये होते. 10 रुपयाचा फेस व्हॅल्यू असल्यामुळे ह्याला स्प्लिटचे चान्सेस जबरदस्त आहेत. त्याच्यामुळे या शेअरकडे लक्ष द्या. आणि टेस्ट परफॉर्म त्यांनी म्हटलेलं आहे की करोड 16 कोटी टेस्ट केल्या यावर्षी, आणि गेल्या वर्षी किती केलं, 14.7 करोड. ओके, म्हणजे जवळजवळ 12% लोक स्त्रियांनी, 12% पॉप्युलेशननी, म्हणजे जवळ 24% स्त्रियांनी थायरोकेअर या कंपनीकडे जाऊन आपली थायरॉईड टेस्ट केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा शेअर ग्रोथ शेअर आहे. हा त्याच्यामुळेच तो महाग आहे. PBI जास्त आहे याचा. परंतु त्याच्याकडे जर अजून पडला 300 रुपयाला आला तर तुम्ही बघू शकता, तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. टेक्निकल एक्सपर्ट आणि फंडामेंटल एक्सपर्ट दोघं एकत्र बसून त्यांनी डिसाईड करायचं असतं की काय करायचं. ओके.